भयकथा सावज. रात्रीचे 11 वाजले होते. घनदाट जंगलातून जाणारा तो अरुंद रस्ता. आकाशात चंद्र दिसत होता, पण झाडांच्या सावल्यांमुळे अंधार जिवंत वाटत होता. अमोल एकटाच बाईकवरून जात होता. मोबाईल नेटवर्क नाही. पेट्रोल ही शेवटच्या टप्प्यात. अचानक खरखर खरखर झुडपांतून काहीतरी हललं. अमोल थांबला. हृदय जोरात धडधडू लागलं. कदाचित एखादं जनावर. तो स्वतःलाच समजावत पुढे निघाला. पण मग त्याला जाणवलं, तो चालत नव्हता. कोणीतरी त्याचा पाठलाग करत होतं. मागे वळून पाहिलं. काहीच नाही. पुन्हा आवाज. दम दम दम. जणू कुणी मुद्दाम हळू पावलं टाकत होतं. घाम फुटला. अमोलने वेग वाढवला. तेवढ्यात रस्त्याच्या मधोमध एक मानवी आकृती उभी होती. पांढरे कपडे, डोळे अंधारात चमकणारे. अमोल ब्रेक दाबतो. बाईक घसरते. तो जमिनीवर पडतो. डोळे उघडतो. ती आकृती नाहीशी. पण आजूबाजूला झाडांमागून अनेक डोळे चमकत होते. कुजबुज ऐकू आली. पळ. जितका पळशील तितका आमचं काम सोपं. अमोल उठून धावू लागतो. पाय अडखळतात. श्वास तुटतो. ते आवाज जवळ येतात. दम दम. आणि अचानक शांतता. सकाळी गावकरी तिथे पोहोचले. रस्त्याच्या कडेला अमोलची बाईक होती. मोबाईल पडलेला. पण अमोल नव्हता. फक्त झाडावर कोरलेले शब्द. इथे शिकारी नसतात. इथे माणूसच सावज असतो. आणि जंगल पुन्हा शांत झालं. पुढच्या सावजाची वाट पाहत